आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य साऊंड असोसिएशन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी या मांजरी गावामध्ये महाराष्ट्र राज्य साऊंड असोसिएशन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा साऊंड असोसिएशनची मीटिंग पार पडली। या मीटिंगमध्ये आमच्या पुणे जिल्ह्याचे सन्माननीय आदरणीय कमिशनर साहेब सीपी साहेब अमितेश जी कुमार साहेबांनी जो पुणे जिल्ह्यातील साऊंड व्यावसायिकांवरती जो निर्बंध लादला होता त्या निर्बंधामध्ये सीपी साहेबांनी आम्हाला थोडंसं सहकार्य करावं, त्या निर्बंध थोडेसे शिथिल करावे अशी मी सर्व पुणे जिल्ह्यातील साऊंड व्यावसायिकांच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या सीपी साहेबांना विनंती करतो। त्याचप्रमाणे पुढील आमची जी माहिती आहे ती आमचे ओमकारदादा कडवळ देतील। दोन शहरे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड सोबत असणारे जे 13 तालुके आहेत याच्यामधील सर्व जे स्पीकर व्यावसायिक असतील, लाईट व्यावसायिक असतील, जनसेट व्यावसायिक असतील किंवा बाकीचे लाईट स्क्रीन इव्हेंटवाले असतील, हे सर्वांची उपजीविका ही एका साऊंड सिस्टमवरती अवलंबून असते। जर साऊंड सिस्टमला बंदी असेल तर हे सर्वांची उपजीविका ही ठप्प होणार आहे। तर एकावरती सर्व अवलंबून असणारे आहेत, एकाचे निर्बंध हे सर्वांसाठी लागू होणार आहेत। त्यामुळे आम्ही स्वतःच्या चुका मान्य करत आहोत, असं म्हणत नाहीये की आम्ही चुकलो नाही। 100% चुका झालेल्या आहेत। चुका या खूप मोठ्या प्रमाणात आहे। ह्या चुकांना आम्ही कुठंतरी थांबवून चांगल्या पद्धतीने परत ह्या सर्व गोष्टींमध्ये बदल करून उतरत आहे। तर माननीय सीपी साहेबांना एक विनंती आहे, वरील सर्व जे निर्बंध असतील ते निर्बंधांचा सोबत आमचाही विचार करावा आणि पुढील तेजस दादा बोराडे बोलतील। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक 3 ते 4 हजार साऊंड व्यावसायिक आहेत। त्याच्यामध्ये बाकीचे स्क्रीन असेल, लाईट असतील, मंडप व्यावसायिक, जनसेट व्यावसायिक असं करून लाखोंची लोकसंख्या या व्यावसायिकामध्ये आहे। हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत। तर अशा लाखो लोकांचा उदरनिर्वाह कुणी कर्ज काढून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। दुसरं काही उदरनिर्वाहाचं साधनही नाहीये। याच्यावरच आतापर्यंत इतके वर्ष आपली उपजीविका चालवत आलेली आहेत। तरी शासनाने आमचाही थोडासा विचार करावा। आमच्या काही साऊंड व्यावसायिकांची माननीय सीपी साहेबांनी कमिशनर ऑफिस या ठिकाणी बैठक आयोजित केली होती व त्यांनी काही आम्हाला गाईडलाईन दिल्या। त्याचप्रमाणे आज आम्ही मांजरी या ठिकाणी सर्व साऊंड व्यावसायिकांची आज एक मेळावा आयोजित केला होता। ज्या सीपी ऑफिस साहेबांकडून आम्हाला ज्या काही गाईडलाईन आल्या होत्या, ऍडिशनल सीपी साहेबांनी काही आम्हाला मार्गदर्शन केलं, ते आम्ही आज सर्व साऊंड व्यावसायिकांना इथं सांगण्यात आलं आहे व सर्व व्यावसायिकांचं त्यांचं म्हणणं देखील सर्व व्यावसायिकांना पटलं आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात प्रमुख आम्ही आमच्यातील जी काही स्पर्धा आहे साऊंड कॉम्पिटिशनची ती आज आम्ही एकमताने ते बंद करत आहोत। यामुळे नक्कीच ध्वनी प्रदूषण कमी पण होणार आहे व त्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना देखील होणार आहे। त्याचप्रमाणे या प्रकारे आम्ही आज कॉम्पिटिशन मुक्त पुणे शहर करत आहोत। तरी आमची सीपी साहेबांना विनंती आहे की तुम्ही काही निर्बंध टाकले आहेत ते निर्बंध उठवावे व आम्हाला आमचा व्यवसाय हा सुरळीत करू व पोलीस प्रशासनाला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू असा ठराव आम्ही आज सहमत केला आहे। त्यात समाजातील आमच्या तरुण वृद्ध महिलांना, लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही अशी आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो। आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे कमिशनर अमितेश जी कुमार साहेबांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की साहेब, आमचा हा सर्वांचा लाखो लोकांचा उदरनिर्वाहाचा हा जो येणारा गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, या उत्सवामध्ये आम्हाला आमचा व्यवसाय करण्यासाठी आपण मुभा द्यावी। काही तुमचे जे निर्बंध असतील ते थोडेसे शिथिल करावे। तुमच्या नियमामध्ये, आम्ही डेसिबलच्या नियमामध्ये देखील काम करायला आम्ही तयार आहोत, परंतु आमच्यावर उपासमारीची वेळ ही साहेबांनी आणू नये अशी मी या पुणे जिल्हा साऊंड लाईट संघटनेच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।